नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिकमधील पार्ट इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडचा अभ्यास पाहणार आहोत. सॉलिड्स आर क्लासिफाईड इंटू द 3 टाइप्स. फर्स्ट इज कंडक्टर, सेकंड इज इन्सुलेटर्स अँड थर्ड इज सेमीकंडक्टर्स. सॉलिड स्टेटमधला पहिला जो प्रकार आहे तो आहे कंडक्टर्स. या कंडक्टरलाच आपण मेटल असं म्हणतो. त्याची डेफिनेशन अशी करता येईल आपणास: सॉलिड हॅविंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज इन द रेंज ऑफ 10⁴ to 10⁷ per ohm per meters are called as conductors. It produce the electricity by movement of electrons, while electrolyte produce the electricity by the movement of ions. विद्यार्थी मित्रांनो, कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10⁴ to 10⁷ पर ओहम पर मीटर एवढी असते. त्याला आपण कंडक्टर असं म्हणतो. कंडक्टर हा प्रोड्यूस करतो इलेक्ट्रिसिटी, पण कशी? बाय द मूव्हमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचं जेव्हा स्थलांतर होतं तेव्हा त्याच्यापासून प्रोड्यूस होतं इलेक्ट्रिसिटी. द इलेक्ट्रोलाइट प्रोड्यूस. इलेक्ट्रोलाइट कशा प्रकारे तयार होतं? बाय द मूव्हमेंट ऑफ आयन. आयनचं जर मूव्हमेंट होत असेल तर त्याच्या मदतीनं इलेक्ट्रोलाइट प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. सॉलिडचा दुसरा प्रकार आहे इन्सुलेटर्स. द डेफिनेशन्स ऑफ इन्सुलेटर्स इज द सॉलिड हॅविंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज इन द रेंज ऑफ 10⁻⁻20 to 10⁻⁻10 per ohm per meters is called as insulators. In the insulators, the most of non-metals and molecular solids belonging to this category. विद्यार्थी मित्रांनो, इन्सुलेटरमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची जी रेंज असतं ती आहे 10⁻⁻20 to 10⁻⁻10 पर ओहम पर मीटर. इन्सुलेटरमध्ये नॉन मेटल आणि मोलिक्युलर सॉलिडचा त्यामध्ये समावेश केला जातो. सॉलिडचा तिसरा प्रकार आहे सेमीकंडक्टर्स. द डेफिनेशन्स ऑफ सेमीकंडक्टर्स आर द सॉलिड हॅविंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज इन द रेंज ऑफ 10⁻⁻6 to 10⁻14 per ohm per meters are called as semiconductor. This range is the intermediate between the conductors and insulators. For example, silicon belonging to this category. विद्यार्थी मित्रांनो, सेमीकंडक्टरची डेफिनेशन अभ्यासली असता सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची जी रेंज असतं ती रेंज आहे 10⁻⁻6 to 10⁻14 पर ओहम पर मीटर्स, म्हणून त्याला आपण सेमीकंडक्टर असं म्हणतो. सेमीकंडक्टर हा एक इंटरमिडिएट आहे बिटवीन द कंडक्टर अँड इन्सुलेटर्स, आणि त्यामध्ये सिलिकॉनचा वापर नेहमी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, बँड थेरीचा अभ्यास करण्यापूर्वीला एक डायग्राम म्हणून त्याची माहिती समजून घ्या. मेटलचं कार्य आहे इलेक्ट्रिसिटी पास करणे, आणि इलेक्ट्रिसिटी पास झाल्यानंतर काही करंट हे जनरेट होतात, आणि जनरेट झाल्यानंतरची प्रोसेस जी आहे ती अशी आहे. द मेटलचं कन्व्हर्शन्स आपण एका ॲटममध्ये केलेलं आहे, जे डायग्राममध्ये आपणास दिसत आहे. तर त्या ॲटमवर 2 इलेक्ट्रॉन दिसत आहे, ज्याला आपण दर्शवलेलं आहे एन, आणि त्याची जी आउटर मोस्ट वॉल आहे
त्याला म्हटलेलं आहे आपण आउटरमोस्ट ऑर्बिटल्स आणि त्यालाच आपण म्हणायचं आहे व्हॅलन्स ऑर्बिटल्स. आता या व्हॅलन्स ऑर्बिटल्सचाच जर एनर्जी लेवलचा विचार केला तर त्याला आपल्याला आउटरमोस्ट ऑर्बिटललाच व्हॅलन्स बँड असं म्हटलं जातं. आता आउटरमोस्ट ऑर्बिटवर जे इलेक्ट्रॉन दिसत आहे ते इलेक्ट्रॉन जर हे लॉस केल्यानंतर त्यांना कुठंतरी जावं लागेल आणि हे इलेक्ट्रॉन एका वरच्या साईडला आपण दर्शवलेले आहे आणि इथून इलेक्ट्रॉन हे वरच्या साईडला गेले तर तिथेही ते इलेक्ट्रॉन हे का होईल, मूव्ह होईल आणि तिथूनही जर इलेक्ट्रॉन मूव्ह होत असेल तर त्याला आपण म्हणतो कंडक्शन्स बँड. आता पहा, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन्स बँड या दोघांमध्ये जो गॅप दिसत आहे त्या गॅपला आपण म्हणू शकतो बँड गॅप्स. परंतु व्हॅलन्स बँडकडून इलेक्ट्रॉन जेव्हा कंडक्शन्स बँडकडे जातं तेव्हा आपल्याला काहीतरी एनर्जीची गरज असतं आणि ती एनर्जी म्हणजेच हीट एनर्जी. त्या हीट एनर्जीच्याच मदतीनं व्हॅलन्स बॉन्डकडून जो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला जातो कंडक्शन बँडकडे आणि ते कशाच्या मदतीने जातात, हीट एनर्जीच्या मदतीनं. आणि याच्याच मदतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे बँड थेरीचा. बँड थेरी कन्सिडर द फॉर्मेशन्स ऑफ टू टाईप ऑफ बँड्स, नेमली कंडक्शन्स बँड अँड व्हॅलन्स बँड. अँड अनदर important concept of band theory is band gap. First point, conduction band. Some important points are: A. Highest energy levels. B. Electron present in the conduction band. C. Conduction band is formed outermost orbital of solid. And D. Electrons are localized. The second point is valency band. Valency band having the less energy than conduction band. B point, the electrons are not free to move. Third point is band gaps. The definition is the energy difference between the valence band and conduction band is called as band gaps. The electric properties of metallic conductors, insulators and semiconductors are the explained in the term of band theory as follow. पहिला प्रकार आहे मेटल्स. मेटल्सलाच आपण कंडक्टर असं म्हणतो. काही पॉईंट देण्यात आलेले आहे ते असे: The metals are the good conductor of electricity. Second point आहे, the outermost electron of all the atoms in the metallic crystals occupy the conduction band. The number of electrons in the conduction band of metal is large. Hence, the metals are the good conductor of electricity. विद्यार्थी मित्रांनो, एक डायग्राम बोर्डवर दाखवण्यात आलेली आहे. त्या डायग्राममध्ये आपणास स्पष्ट दिसत आहे की कंडक्शन्स बँड इन मेटल्स कॅन बी द डिवाइड इंटू द टू पार्ट्स. पहिला पार्ट दिसत आहे यस बँड, दुसरा पार्ट दिसत आहे पी बँड्स. तर यस बँडलाच आपण व्हॅलन्स बँड म्हणतो आणि पी बँडलाच आपण कंडक्शन्स बँड असं म्हणतो. तर यस बँड कसा तयार होतो? यस ऑर्बिटल्स हा कंबाईन होतो बँडसोबत, टू फॉर्म्स, त्याच्यापासून तयार होतं यस बँड. आणि पी ऑर्बिटल्स हे कंबाईन होतात बँडसोबत आणि त्याच्यापासून जो बँड तयार होतो त्याला पी बँड असं म्हणतात. डायग्राममध्ये आपणास दिसतच आहे की कंडक्शन्स बँड आणि व्हॅलन्स बँड हे ओव्हरलॅप होत आहे एकामेकावर. म्हणजेच कंडक्शन्स बँड अँड व्हॅलन्स बँड
ओव्हरलॅप विथ द इच अदर. परंतु ओव्हरलॅप झाल्यानंतर त्यामध्ये जो बँड गॅप दिसत आहे तो गॅप हा अगदी छोटा दिसत आहे. म्हणजेच आपणास असं म्हणता येईल की बँड गॅप इन बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन्स बँड विच इज व्हेरी व्हेरी निग्लिजिबल्स. पार्ट आहे इन्सुलेटर्स. इन्सुलेटरचे काही पॉईंट देण्यात आलेले आहे. डायग्रामनुसार ते पॉईंट्स आपणाला समजायला सोपं जाईल. पहिला पॉईंट आहे इन इन्सुलेटर्स व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. सेकंड पॉईंट कंडक्शन्स बँड इज एम्प्टी. थर्ड पॉईंट्स व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन्स बँड in insulators are separated by the large energy gaps. And fourth point, energy is the insufficient to permit the electrons from valence band to the conduction band. For example, diamond and plastics. वरील काही पॉईंट्स देण्यात आलेले आहे ते डायग्रामवरून आपल्याला समजायला सोपं जाईल. तर बोर्डवर दिलेली डायग्राम पहा. त्या डायग्राममध्ये आपणास स्पष्ट दिसत आहे की इन्सुलेटरमध्ये दोन प्रकारचे बँड देण्यात आलेले आहे. पहिला जो आहे तो आहे एस बँड आणि वरचा जो आहे तो आहे पी बँड्स. तर एस बँडला आपण व्हॅलन्स बँड असं म्हणतो आणि पी बँडला आपण कंडक्शन्स बँड असं म्हणतो. परंतु व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स, जे आपल्याला निळ्या रंगानं दाखवण्यात आलेलं आहे. बट पी बँड मीन्स कंडक्शन्स बँड इज टोटली एम्प्टी. अँड इन बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन्स बँडमध्ये जो गॅप दिसत आहे तो गॅप हा आपल्याला फार मोठा दिसत आहे आणि लार्ज गॅप जो दिसत आहे त्यालाच फॉर्बिडन झोन असंही म्हणतात. परंतु इन्सुलेटरमध्ये एनर्जी इज द इन्सफिशियंट टू प्रोमेट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन्स बँड. तिसरा प्रकार आहे सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टरचे पण काही पॉईंट देण्यात आलेले आहेत ते मी पहिले वाचतो. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर. The material is the intermediate between the metals and insulators. The materials that the silicon and germaniums are semiconductors. In semiconductor, valence band is completely filled with electrons, but conduction band is empty. The energy gap between the valence band and conduction band is smaller. If you supply the energy to electrons in valence band gas and goes to the conduction band, it is some possibility in this process. वरील पॉईंट्स हे डायग्राम पाहिल्यावर आपणास समजायला सोपं जाईल. इन सेमीकंडक्टर जो व्हॅलन्स बँड दिसत आहे आपणास त्यालाच आपण यस बँड असंही म्हणतो. तो पूर्णपणे आपल्याला इलेक्ट्रॉननं फिल झालेला दिसत आहे आणि तो आपण डार्क निळ्या रंगानं दाखवण्यात आलेला आहे. परंतु वरचा जो बँड आहे त्याला आपण पी बँड म्हणतो, त्यालाच कंडक्शन्स बँड म्हणतो. तो पूर्णपणे आपल्याला एम्प्टी दिसत आहे. आणि व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन्स बँडमध्ये जो गॅप आहे तो एनर्जी गॅप जो आहे तो कसा दिसत आहे आपल्याला अगदी स्मॉल दिसत आहे. म्हणून यामध्ये जे एनर्जी टू इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स बँडमधून काही एनर्जीद्वारे इलेक्ट्रॉन हे कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात. म्हणजेच थोड्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होऊ शकते या सेमीकंडक्टरमध्ये. The semiconductors are the insulators at low temperature and conductors at high temperatures. म्हणजे semiconductors are the insulator at low temperature and conductors at a high temperature. Therefore,
Pure semiconductor materials has very low but the definite electrical conductivity is called as ionisic insulators.